नमस्कार, ठाणे लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो। आपण सध्या माजीवाड्यामध्ये आहोत आणि माजीवाड्यातील स्वामी मठामध्ये स्वामींचा प्रकट दिन आहे तो मोठ्या उत्साहात या ठिकाणी साजरा होताना पाहायला मिळतोय। भाविकांची अलोट गर्दी या स्वामी मठात झालेली आपल्याला पाहायला मिळते। सकाळपासूनच आहेत विविध धार्मिक तसेच सांस्कृतिक उपक्रम जे आहेत या स्वामी मठात झालेले आपल्याला पाहायला मिळतात। भाविकांची गर्दी या ठिकाणी झालेली पाहायला मिळत आहे। स्वामींचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी स्वामी भक्त जे आहेत ते या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळतात। अगदी सकाळपासूनच आहे विविध सांस्कृतिक तसेच धार्मिक कार्यक्रमांचं या ठिकाणी आयोजन जे आहे ते करण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। आता जे आहे ते स्वामींचं दर्शन घेण्यासाठी संजय भोईर असतील तसंच त्यांच्या पत्नी भोईर मॅडम असतील। साहेब, काय सांगाल, आज स्वामींचा प्रकट दिन आहे जो मोठ्या उत्साहात साजरा होता, आपण देखील स्वामींचं दर्शन या ठिकाणी घेतलेलं आहे, काय भावना आहे? आज प्रकट दिन त्या ठिकाणी स्वामींचा आहे आणि या प्रकट दिनाच्या निमित्तानं सर्व भाविक जर आपण बघितलं करोना काळापासून जे भाविकांची जी गर्दी महाराजांकडे त्या ठिकाणी वाढलेली आहे आणि प्रकट दिनाच्या माध्यमातून सर्वच मंडळी त्या ठिकाणी दर्शनाला त्या ठिकाणी येतात, उत्साहाने त्या ठिकाणी बघितलं। आज आपण ह्या साई दत्त सेवा केंद्राचं त्या ठिकाणी जवळजवळ 50 वर्ष त्या ठिकाणी झालेलं आहे आणि या 50 वर्षामध्ये स्वामींच्या मठाला 5 ते 6 वर्ष त्या ठिकाणी झाले। तेव्हापासून या मठामध्ये त्या ठिकाणी जी गर्दी आहे आणि आज संपूर्ण भागामध्ये आपण एवढं जर रहिवास त्या ठिकाणी वाढलेला आहे, त्या रहिवाशांच्या माध्यमातून आज सर्वच लोक दर्शनासाठी मोठ्या संख्येने गुरुवारी त्या ठिकाणी येतात आणि दर्शनासाठी त्या दर्शनाचा लाभ घेऊन जातात आणि स्वामींना मानणारी बरीचशी मंडळी आहेत आणि प्रत्येकाला नवसाला पावणारं जे स्वामींचं त्या ठिकाणी आज मठामध्ये जाऊन आपण नवस करतो आणि नवसाच्या माध्यमातून सर्वच लोकांना त्या ठिकाणी पावला जातो आणि ह्या याच्यातनं आज आपल्याला स्वामींचं मठही आहे, साईबाबांचं मंदिरही त्या ठिकाणी आहे आणि जर आज गर्दी आपण बघितली असेल सकाळपासून ज्या पद्धतीची गर्दी त्या ठिकाणी आहे तर त्या गर्दीमध्ये लोक अतिशय विलीन होऊन आपल्याला या भक्तिभावामध्ये त्या ठिकाणी विलीन होऊन सर्व दर्शनाला त्या ठिकाणी आलेले आहेत। मनापासून त्यांना सर्वांना शुभेच्छा त्या ठिकाणी देतो आणि ट्रस्टीलाही त्या ठिकाणी मनापासून शुभेच्छा देतो की आज आपण बघितलं असेल की शिस्तबद्ध त्या ठिकाणी रांगेत येऊन दर्शन आपले घेऊन जातात, त्या पद्धतीचं त्या ठिकाणी ह्या सर्वच कौतुक जेवढं करू तेवढं त्या ठिकाणी कमी आहे। नक्कीच आपल्यासोबत भोईर मॅडम देखील आहेत। मॅडम, काय सांगाल, स्वामींचं दर्शन घेतलेलं आहे, काय भावना आहेत, काय वाटतं आजच्या दिनात? श्री स्वामी समर्थ। आज गेल्या कित्येक वर्षापासून ह्या मठाला बरीच वर्ष झाली आणि इथे असणारे जे भक्तजन आज तुम्ही पाहत असाल इथं अलोट गर्दी जमलेली आहे। आज पूर्ण ठाण्यामध्ये प्रत्येक मठामध्ये तुम्ही बघा स्वामींचे खूप भक्त आहेत, कारण ते स्वामी असे आहेत की प्रत्येकाच्या मागे ठामपणे उभे आहेत। संकटाला कुठलाही संकट त्यांच्या मागे आलं ते ठामपणे स्वामी उभे राहतात आणि अक्कलकोट असू द्या किंवा प्रत्येक मठ असू द्या तिथे सगळ्या ठिकाणी स्वामींचे भक्तजन आहेत आणि स्वामी प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये स्वामी सगळ्यांना साथ देत असतात आणि खरंच आज जो प्रत्येक मठामध्ये इतकी अलोट गर्दी आहे, प्रत्येक भाविक इथे दर्शनासाठी येत आहे आणि मला वाटते सकाळपासून ह्या मठामध्ये इतकी गर्दी अलोट लागलेली आहे की दर्शनासाठी प्रसादासाठी इथे लोक येत असतात आणि ह्या वैशिष्ट्य असं म्हणजे की जिथे जिथे स्वामींच्या मठात लोक गर्दी असते तिथे प्रत्येक ठिकाणी तिथे महाप्रसाद ठरलेला असतो आणि त्या महाप्रसादासाठी इतकी गर्दी असते आणि स्वामींना आपण जे कुठलं संकट सांगितलं ते दूर होणारच असे आपले स्वामी आहेत। म्हणतात ना, जिथे आपण कुठली अडचण असेल ते स्वामींच्या पुढ्यात आपण मांडली तर नक्कीच पूर्ण होणार। म्हणून आज इथे भाविक ते श्रद्धेने इथे लाईनीत रांगेत जे भाविक येत आहेत त्या दर्शनासाठी असा हा मठ आहे आणि तिथे सगळे स्वामी समर्थांची आपली जी काही समस्या आहे ती इथे सांगितली जाते आणि स्वामी खरंच ती त्यांची इच्छा पूर्ण करतात आणि आज जे स्वामी समर्थ आज प्रकट दिन आहे आणि या प्रकट दिनानिमित्त आज इथे अलोट गर्दी जमलेली आहे। खूप धन्यवाद आपल्याशी भाषण। सर, काय सांगाल, श्री स्वामी समर्थ मठ आणि अध्यक्ष म्हणून आज प्रकट दिन हा कसा आयोजन करण्यात आलेला आहे? आज आमच्या मठाला 5 वर्ष झाली आणि 5 वर्षाच्या निमित्ताने आज पहिल्यांदाच प्रकट दिनाला आम्ही हा उत्सव साजरा करतोय। भरपूर मोठ्या प्रमाणात आपला हा उत्सव असतो। सकाळपासून आपले चांगले कार्यक्रम असतात, स्वामींचा अभिषेक, षोडोपचार पूजा असते, परत होम हवन असतं, दोन्ही वेळेला भंडारा असतो आपला आणि खरं तर या साई मंदिराला माझ्या वडिलांनी एक रोपटं लावलेलं, ते आज मोठा वटवृक्ष झालेला आहे
त्याच्यानंतर आज 5 वर्षापूर्वी मला भाग्य मिळालं तर मी स्वामींची सेवा करण्यासाठी मी हा मठ स्थापन केला. तर या उद्देशाने आणि चांगलं व्यवस्थित शिस्तीत सगळं आमचं काम चालू आहे. लोक महाप्रसाद पण घेऊन जातात, व्यवस्थित सगळं दर्शन वगैरे. सकाळपासून कसे कार्यक्रम होते, म्हणजे पालखी देखील पार पडली, त्यानंतर नक्कीच या सेवा ट्रस्टच्या माध्यमातून आज स्वामी समर्थांच्या या ठिकाणी आपण पाहिलं तर प्रकट दिन जो आहे तो मोठा उत्साह त्या ठिकाणी साजरा होताना आपल्याला पाहायला मिळते. आत्ताच जे आहे ते संजय भोईर, नगरसेवक संजय भोईर यांनी देखील स्वामींचं जे आहे ते मनोभावी दर्शन घेतलेलं आपल्याला पाहायला मिळतं. ट्रस्टच्या माध्यमातून सुंदर असं आयोजन जे आहे ते आजच्या प्रकट दिनानिमित्त झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. समोर आपण पाहिलं तर भाविकांची अलोट गर्दी या ठिकाणी आपल्याला झालेली आपल्याला पाहायला मिळते. संजय भोईर हे देखील या ठिकाणी आपल्याला स्वामींचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी आलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्यांनी देखील तसे त्यांच्या पत्नीने देखील स्वामींचं मनोभावी दर्शन घेतलेलं आहे आणि ठाण्यालाविषयी संवाद साधलेला आहे. समोर आपण पाहिलं तर ट्रस्टच्या माध्यमातून आज स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त भव्य दिव्य असं महाप्रसादाचं या ठिकाणी आयोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे. स्वामी भक्त देखील या महाप्रसादाचा लाभ घेताना आपल्याला पाहायला मिळतात. स्वामी भक्त देखील या ठिकाणी आपण पाहिलं तरी हा महाप्रसादाचा लाभ घेताना आपल्याला पाहायला मिळतात. भव्य दिव्य आजचा प्रकट दिन सोहळा जो आहे तो या ठाण्यातील माझीवाडा येथे असलेल्या स्वामी मठामध्ये पार पडताना आपल्याला पाहायला मिळतोय. समोर आपण पाहिलं तर भव्य अशी गर्दी या महाप्रसादाला नागरिकांची, स्वामी भक्तांची या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आजच्या प्रकट दिनानिमित्त संपूर्ण आयोजन जे आहे ते ट्रस्टच्या माध्यमातून या ठिकाणी सुंदर अशा पद्धतीने करण्यात आलेलं आहे. विविध सांस्कृतिक तसेच धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन जे आहे ते आजच्या या प्रकट दिनानिमित्त या मठामध्ये करण्यात आलं होतं आणि आता महाप्रसादाचा वेळ जी आहे ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि भाविक तसेच स्वामी भक्तांची या ठिकाणी महाप्रसादासाठी गर्दी झालेली आपल्याला पाहायला मिळते. घेतला का? बॉक्स भव्य अशी गर्दी या महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी या ठिकाणी झालेले आपल्याला पाहायला मिळते. स्वामी भक्त जे आहे ते सकाळपासूनच स्वामी मठामध्ये स्वामींचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी दाखल झाले आपल्याला पाहिलं. समोर पण पाहिलं तर नगरसेवक संजय भोईर हे देखील या ठिकाणी स्वामी मठामध्ये त्यांच्या सहपत्नी या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी आले होते. संपूर्ण या मठातर्फे झालेल्या आयोजनाचं पाहणी या ठिकाणी ते करतायत. एक भक्तिमय वातावरण जे आहे या संपूर्ण ठाण्यातील माझीवाडा येथे असलेल्या स्वामी मठामध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळते. नागरिक देखील महाप्रसादाचा लाभ या ठिकाणी घेताना आपल्याला पाहायला मिळतात. भव्य अशी गर्दी जी आहे ती या महाप्रसादासाठी झालेली आपल्याला पाहायला मिळते.
भव्य अशी गर्दी या महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी या ठिकाणी झालेली आपल्याला पाहायला मिळते. श्री स्वामी समर्थ मठ तसेच श्री दत्त सेवा ट्रस्टच्या माध्यमातून आजचा प्रकट दिन सोहळा जो आहे तो या स्वामी मठामध्ये पार पडताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि आत्ताच नगरसेवक संजय भोईर तसेच त्यांच्या पत्नीने देखील या मठामध्ये स्वामींचं दर्शन घेतलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. भव्य अशी गर्दी या महाप्रसादासाठी या ठिकाणी झालेली पाहायला मिळते. सकाळपासूनच आपण पाहिलं तर माझीवाडा येथे असलेल्या या मठामध्ये विविध सांस्कृतिक तसेच धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन जे आहे ते करण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळालं. ना देवा स्वामींचं साहित्य या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. समोर पाहिलं तर संपूर्ण स्वामी मठ आजच्या प्रकट दिनानिमित्त आपण पाहिलं तर भव्य अशी गर्दी या ठिकाणी स्वामींचं दर्शन घेण्यासाठी झालेली आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच आपण पाहिलं तर ट्रस्टीचे काही पदाधिकारी आहेत. सर काय सांगाल, आजचा प्रकट दिन सोहळा कसा पार पडतो? सोहळा म्हटलं तर टेन्शनही येतं, पण जेव्हा जसा दिवस सरकतो आणि कामं व्यवस्थित पाडतात स्वामी वार, त्यामुळे खूप आनंद होतो. आता 5 वर्षाच्या प्रवासामध्ये जी प्रगती झाली ती बघून भरपूर आनंद होतो. भक्तांचा म्हणजे ओढ याचा महापूर असला असं वाटतंय आम्हाला. आजचा दिवस कसा होता, कसं आयोजन होतं? सकाळपासून विविध कार्यक्रमांचं या मठामध्ये आयोजन होतं. आजचा दिवस नियोजन तर 1 महिना अगोदरपासून सुरू होतं, त्यामुळे हे काय 1 दिवसाचं काम नाही. आणि सगळ्या सेवेकरांचं जो योगदान आहे त्याच्यामुळे व्यवस्थित चालू आहे काम. स्वामींबद्दल एक वेगळा प्रेम आहे, श्रद्धा आहे. काय वाटतं स्वामींचा प्रकट दिन सोहळा पार पडतो? स्वामींबद्दल एकच सांगणार, स्वामींचं ते वाक्य वाक्यामुळेच पार पडतोय की आम्ही आहोत, तुम्ही करा बाबा बस. आजची गर्दी बघून काय वाटतं? अगदी बाहेरपर्यंत करतो. आम्हाला सवय आहे गर्दीची. अंदाज होता कारण 2 दिवस पाठोपाठ आले. काल गुढीपाडवा आणि गुरुवारी होता आणि आज प्रकट दिन, त्यामुळे 2 दिवस भरपूर भक्तांचा वावर आहे. आणि गेल्या 2 वर्षात आपण गर्दीचे अनुभव आहेच कसं. काय सांगाल, आजचा प्रकट दिन सोहळा कसा पार? एकदम सुंदर, म्हणजे इथे अक्कलकोटपेक्षा पण सुंदर झालं इथे. कसं वाटतं भाविकांची, स्वामी भक्तांची गर्दी या ठिकाणी आपल्याला मोठा प्रमाणात पाहायला मिळते? एकदम चांगलं, म्हणजे एकदम चांगलं वाटतं. सगळ्यांना आनंद हे झालेलं आहे, सगळ्यांना आवडलेलं आहे. असं याच्यापुढे आणि चांगलं होईल. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. या स्वामी मठाला 5 वर्षात पूर्ण झाली. या 5 वर्षाच्या कार्यात बरीच कार्य या स्वामी मठात होते. अचानक
आम्ही सगळे ह्या मठाचे हितचिंतक आहोत, शुभचिंतक आहोत आणि मठाचे प्रत्येक कार्यक्रम असं नाही की फक्त हा सोहळा प्रकट दिन, पण अनेक कार्यक्रम होतात आध्यात्मिक आणि मोठमोठे सोहळे साजरे होतात. तो सुरुवातीला उपस्थिती अशी असते, कमी असते, पण लोकांची भक्ती स्वामींकडे एवढी आहे की ती प्रचिती प्रत्येकाला होते आणि प्रत्येक जण येत असतो भक्तिभावाने आणि त्यामुळेच हा सोहळा साजरा होतो, सण साजरा. आई काय सांगाल, आजचा प्रकट दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा पडतोय, भाविकांची गर्दी अगदी बाहेरपर्यंत पाहायला मिळते, कसं वाटतंय? छान वाटतंय. श्री स्वामी समर्थ मठ आपलं माझ्या वाटलं घातलेली आहे, छान झालेली आहे आणि पहिल्यापासून आतापर्यंत आहे तसं सेवा आहे, सगळं येते. भाविकांचं स्वामींबद्दलचं प्रेम श्रद्धा मस्त आहे आणि स्वामींचा अनुभव सगळ्यांना आलेली आहे, येतो पण आहे, सरकार सगळं होतात. मला पण अनुभव आलेली आहे. स्वामींनी सगळ्यांना प्रार्थना केली आणि मेन म्हणजे आमच्या दादानी सगळ्यांना सेवा करायला शक्ती देतात. करू नका, कोणाला बोलत नाही, शांत डोका ठेवा, शांतानी बोला, सगळ्यांना सेवा करू दे. प्रत्येक गोष्ट महाप्रसाद असतात माझ्या वाटलं इथं मठामध्ये सगळं येतात असतात. श्री स्वामी समर्थ. नक्कीच. सर काय सांगाल, आजचा प्रकट दिन सोहळा कसा पार पडतोय? आमचा एकदम सुनियोजित आणि नियोजनबद्ध होता. सुनियोजन आणि सुंदरच झाला आमचा काम. म्हणजे दरवर्षीपेक्षा आम्ही प्रत्येक वेळेला प्रगतीच करतोय, प्रत्येक वेळेला आम्ही प्रगतीच करत आहोत. आणि आता यावेळेला एवढं सुंदर की कुठे काही नव्हता, सुरळीतपणे सर्व सुरळीतपणे चालू आहे आणि व्यवस्थित आमचा जो महाप्रसाद आहे त्याच्यात कुठेही गर्दी नाही, काय नाही, सर्वांना व्यवस्थित मिळतं. आजचा दिवस कसा होता? सकाळपासून आजचा दिवस आता एकदम पवित्रमय शुभमंगल एकदम सर्व मस्त होतं. कसा कार्यक्रम होता? म्हणजे पालखी निघाली काही वेळापूर्वी, सकाळी बघा आमची काकड आरती झाली, त्याच्यानंतर आमचा स्वामींसाठी एक आम्ही नेहमी दरवर्षी ओम करतो, अभिषेक आणि ओम करतो, तो सुंदर झाला. त्याच्यानंतर पालखीचा सोहळा असतो, त्याच्या अगोदर महाप्रसाद झाला दुपारी, त्याच्यानंतर पालखी झाली, त्याच्यानंतर भजन झालं, कीर्तन झालं आणि मोठी पालखी निघाल्यानंतर एक आरती झाली सुंदर आणि आता महाप्रसाद चालू आहे. आणि आजचा दिवस खरोखर एकदम मस्त, म्हणजे कसा गेला तोहीच कळला नाही. नक्कीच आजचा दिवस जो आहे तो स्वामी भक्तांसाठी करून गेला असं आहे, आमच्याकडून स्वामी करून गेला असं, हीच आमची भावना आहे. नक्कीच स्वामी भक्त होते, ट्रस्टीचे काय पदाधिकारी होते. मॅडम काय सांगाल, आजचा प्रकट दिन सोहळा कसा पार पडतोय, काय वाटतंय स्वामी? आजचा प्रकट दिन सोहळा एवढा मस्त आहे, कारण मी गेले 4-5 वर्ष आहे मी इकडे, म्हणजे पहिल्यापासून मी स्वामी भक्त आहे माझ्या लागत, पण इथे एवढा म्हणजे अंगावर काटा येतो की एवढं सुंदर आहे इकडे. तुम्ही कधी स्वामींना काहीही मागा, तुमची इच्छा पूर्ण होईल, कारण मला एवढा जबरदस्त अनुभव आलेला आहे. मी गुरुवार होता आणि मी स्वामींच्या मठातून घरी गेली आणि मी स्वयंपाक बनवत होती. अक्षरशः आज मी जवळजवळ 25 ते 30 वर्ष स्वयंपाक करते, पण पहिल्यांदा माझ्या तव्यावरती भाकरीचा हात उठवला आहे आणि माझ्या मोबाईलमध्ये तो अजूनही फोटो आहे की स्वामींनी मला त्या हाताने आशीर्वाद दिलेला आहे, त्यांचा खरोखर हात उठलेला आहे आणि मी तो फोटो अजून माझ्याजवळ जपून ठेवलेला आहे. हे बघा जवळजवळ स्वामींनी मला पूर्ण आशीर्वाद दिलेला आहे आणि एवढी प्रचिती येते स्वामींची की तुम्ही जी इच्छा सकाळी बोलाल ती तुमची इच्छा लगेच पूर्ण होईल स्वामींची. एवढा म्हणजे तुम्हाला स्वामींची प्रचिती आहे, खूप सुंदर प्रचिती आहे स्वामींची. नक्कीच हे स्वामी भक्त होते, त्यांना देखील स्वामींची प्रचिती या ठिकाणी आलेला आपल्याला पाहायला मिळते. भव्य अशी गर्दी जी आहे ती स्वामी भक्तांची या ठिकाणी आजच्या प्रकट दिन सोहळ्यानिमित्त या ठिकाणी झालेली आपल्याला पाहायला मिळते. अगदी सकाळपासूनच आहे ठाण्यातील विविध मठांमध्ये स्वामींचा प्रकट दिन सोहळा जो आहे तो मोठ्या उत्साहात साजरा होताना आपल्याला पाहायला मिळतोय. भव्य अशी गर्दी ही देखील या ठाण्यातील माजीवाडा इथे असलेल्या या स्वामी मठामध्ये झालेले पाहायला मिळते. सकाळपासूनच विविध सांस्कृतिक तसेच धार्मिक कार्यक्रमांचं या ठिकाणी आयोजन जे आहे ते करण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळालं. छोटा एक स्वामी भक्त आहे. मला काय सांगशील, काय वाटतं आजचा प्रकट दिन सोहळा कसा पार पडतो? मला आज आहे ना इथं माईक घालता हे मठातली एवढी गर्दी होऊन माझ्या पप्पांचं खूप आवडलं आहे. स्वामींबद्दल काय वाटतं तुला? स्वामींबद्दल काय वाटतं? स्वामी खूप मोठे आहे आणि पप्पांनी माझ्या स्वामींचे एवढे मोठे भक्त आहे. आमच्या घरी एवढे मोठं स्वामींचं फोटो आहे ना आणि पप्पा मला लई मोठे भक्त आहे स्वामीचे. दररोज इथं मठात येतात, सकाळी रात्री दुपारी रोज येतात. बस नक्कीच हा छोटा स्वामी भक्त होता, त्यांनी देखील ठाण्यालाशी बोलताना प्रतिक्रिया या ठिकाणी दिलेली आपल्याला पाहायला मिळते.